चल उठ सिकंदर कौन धुरंधर, चल उठ सिकंदर कौन धुरंधर, चल उठ सिकंदर कौन धुरंधर। हॉकी हा एक सांघिक खेळ असून या दोन संघातील खेळाडू वक्रकाठ्यांचा वापर करून चेंडू प्रतिस्पर्धींच्या गोलामध्ये ढकलतात। हा खेळ सुमारे 91.40 मीटर लांब आणि 55 मीटर रुंद असलेल्या चौकोनी मैदानावर खेळला जातो, ज्यात प्रत्येक संघात 11 खेळाडू असतात। या खेळात असणारी काठी म्हणजे हॉकी स्टिक वापरून चेंडू मारला जातो आणि प्रतिस्पर्ध्यांच्या गोल पोस्टमध्ये चेंडू टाकून गोल केला जातो। खेळला जाणारा एक रॅकेट खेळ आहे। या खेळात खेळाडू जाळीवरील शटलकॉक प्रतिस्पर्ध्याच्या कोर्टात मारतात। खेळाचे मुख्य प्रकार पुरुष एकेरी, महिला एकेरी, पुरुष दुहेरी, महिला दुहेरी आणि मिश्र दुहेरी हे आहेत। हा खेळ एकेरी किंवा दुहेरी अशा दोन प्रकारात खेळला जातो। कॅरम हा भारतातील एक लोकप्रिय मैदानी खेळ आहे, जो लाकडी बोर्डवर स्ट्रायकरने चमच्यात ढकलून खेळला जातो। या खेळात 9 पांढऱ्या 9 काळ्या आणि 1 राणीची गुलाबी संधी असते, ज्यांना छिद्रामध्ये ढकलण्याचे उद्दिष्ट असते। हा खेळ हात डोळ्यांचा समन्वय आणि धोरणात्मक टेबल टेनिस, ज्याला पिंग पॉंग असेही म्हणतात, हा 2 किंवा 4 खेळांमध्ये खेळला जाणारा एक इनडोर खेळ आहे, ज्यात खेळाडू लहान रॅकेटने हलक्या वजनाचा चेंडू एका मोठ्या टेबलवर मारतात। हा खेळ 1988 पासून ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट आहे आणि जगभरात सर्वाधिक खेळला जाणारा खेळापैकी एक आहे। हा खेळ एकट्याने म्हणजे एकेरी किंवा 2 खेळांच्या संघामध्ये दुहेरी खेळला जातो। खेळासाठी एक टेबल, मधोमध एक जाळी आणि लहान रॅकेटचा हलके चेंडू वापरले जातात। खेळाडूंमध्ये खेळला जाणारा खेळ आहे, ज्यामध्ये 64 जणांचा गट असतो आणि प्रत्येक खेळाडूकडे 16 संज्ञा असतात। हा 2 खेळांमध्ये खेळला जाणारा बॅट खेळ आहे। बुद्धिबळपटावर 8x8 एकूण 64 घरे असतात। प्रत्येक खेळाडूकडे 16 संज्ञा असतात। प्रतिस्पर्ध्याच्या राजाला चेकमेट करणे या खेळाचे दुसरे ध्येय आहे। तिरंदाज हा सांघिक खेळ आहे, ज्यात प्रत्येकी 7 खेळाडूंचे 2 संघ प्रतिस्पर्ध्याच्या कोर्टात लढाई करून आणि त्यांना स्पर्श करून गुण मिळवतात। या खेळात रेडर म्हणून ओळखला जाणारा खेळाडू प्रतिस्पर्धी संघाच्या अर्ध्या कोर्टात धाव घेतो आणि बचावपटूंना स्पर्श करून 30 सेकंदात करण्याचा प्रयत्न करतो। यशस्वी स्पर्श केल्यास रेडरला गुण मिळतात, तर बचावपटूंना रेडरला थांबवण्यासाठी त्यांना गुण मिळतात। या खेळाला विविध नावांनी ओळखले जाते, जसे की गोव्यात बंगालमध्ये दक्षिण भारतात खेळून आणि उत्तर भारतात कबड्डी। हा एक ट्रॅक आणि फील्ड खेळ आहे, ज्यामध्ये खेळाडू एका टप्प्यात गोल बसून जिंकण्यासाठी जास्तीत जास्त सराव करण्याचा प्रयत्न करतात। थाळीफेक हा प्राचीन खेळ आहे आणि ग्रीसमध्ये त्याचा समावेश ऑलिम्पिकमध्ये होतो असे मानले जाते। हा खेळ आजही एका महत्त्वाच्या ट्रॅक आणि फील्ड म्हणून खेळला जातो। कौशल्य, अचूकता आणि चपळाई आवश्यक असलेला हा एक प्राचीन खेळ आहे। तिरंदाजीमध्ये धनुष्यबाणाचा वापर करून बाण मारणे, तिरंदाजी हा हजारो वर्षांपासून चालत असलेला एक प्राचीन खेळ आहे। स्पर्धांमधून सर्वात लोकप्रिय खेळांपैकी एक आहे। हा खेळ आजवर सर्व खेळला गेला असून अत्याधिक खालोखाल जलतरणामध्ये सर्वाधिक 34 प्रकारच्या स्पर्धा खेळल्या जातात। रायफल बंदूक नेमबाजी हा एक खेळ आहे, ज्यामध्ये रायफल स्टील किंवा हलक्या लक्ष्यावर गोळी मारली जाते। या खेळाचा उगम प्राचीन धनुष्यचे पासून झाला आहे। यात वैयक्तिक आणि सामूहिक अशा दोन्ही प्रकारच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात, ज्यात अनुक्रम करणाऱ्या खेळाडूला गुण दिले जातात। 1860 मध्ये इंग्लंडमध्ये नॅशनल रायफल असोसिएशनची स्थापना झाल्यानंतर नेमबाजीला अधिकृत आणि सुनियमित स्वरूप मिळाले। स्पोर्ट हा एक सांघिक खेळ आहे, ज्यामध्ये 2 संघ चेंडू प्रतिस्पर्धी संघाच्या बाबतीमध्ये टाकून गुण मिळवतात।
हा खेळ बास्केटबॉल नावाच्या बॉलने खेळला जातो जो 10 म्हणजे 3 मीटर उंच बॅटबॉलला लावलेल्या जाळीत टाकावा लागतो. 2 संघ असतात आणि प्रत्येक संघात 5 खेळाडू असतात. बास्केट म्हणजे 10 फूट उंचीची असते आणि त्याला एक जाळी लागलेली असते. हा 11 खेळाडूंच्या 2 संघांमध्ये खेळला जाणारा एक प्रसिद्ध खेळ आहे. यात चेंडू आणि बॅट म्हणजे फळी वापरली जाते. या खेळाडूंनी मैदान मध्यभागी खेळाडूला खेळपट्टी असते. त्याच्या दोन्ही बाजूने 3 यष्टी म्हणजे विकेट बांधलेल्या असतात. फलंदाजी करणारा संघ धावा काढतो. गोलंदाजी करणारा संघ फलंदाजांना बाद करण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येक संघात 11 खेळाडू असतात. यात चेंडू आणि बॅट फळी वापरली जाते. मैदानाच्या मध्यभागी खेळाडूची खेळपट्टी असते. गोल हा जगभरातील एक लोकप्रिय सांघिक खेळ आहे ज्यामध्ये 11 खेळाडूंचे 2 संघ एका गोलाकार चेंडूने खेळतात आणि प्रतिस्पर्ध्यांच्या गोल जाळ्यात चेंडू टाकून गुण मिळवण्याचा प्रयत्न करतात. फुटबॉलमध्ये एका संघात 11 खेळाडू असतात. हा खेळ हिरवळ असलेल्या मैदानावर खेळला जातो. दोन्ही संघाचे उद्दिष्ट प्रतिस्पर्ध्यांच्या गोल जाळ्यात चेंडू पोहोचवणे हे असते. हाती हवा प्रांतातून 2 पावली मार्शल आर्ट कला आहे ज्यामध्ये हात आणि पायांनी मारणे, हाताचा मारणे आणि शरीराची शक्ती एकाग्र करून बचाव केला जातो. या कलेत आत्मसुधारणा आणि आत्मसन्मानावर भर दिला जातो. तसेच स्वसंरक्षणाची कराटेचा सराव करणाऱ्या व्यक्तींमध्ये आत्मविश्वास आणि आत्मनियंत्रण वाढत जाते. कराटेचा उगम ओकिनावामध्ये झाला जिथे ते 1300च्या दशकात अस्तित्वात होते. 20व्या शतकाच्या सुरुवातीला गिनीज कौन्सिल यांनी ते जपानमध्ये आणले.